कान्यकुब्ज नगरीचा राजा रेणू होता, रेणू नावाचा. आणि त्यानं कन्या प्राप्तीसाठी भागीरथी तीरावरती फार मोठा यज्ञ तयार केला आणि या यज्ञातून रेणुका मातेचा जन्म झाला. अग्नीमधून निर्मिती झाली बघा. रेणुका माता पुढे मोठी झाल्यानंतर भगवान शिवशंकराचा अवतार समजला जाणाऱ्या जमदग्न ऋषी, भगवान शिवशंकराचा अवतार त्यांना समजला जायचं, या जमदग्न ऋषींशी रेणुका मातेचा विवाह झाला. अहो, ज्या वेळेला विवाह चालला होता सगळे देव त्या ठिकाणी त्या विवाहाला उपस्थित होते. भगवान शिवशंकराचा अवतार आहे ऋषी, सगळे देव त्या ठिकाणी आले. आणि या लग्नामध्ये बघा इंद्रदेवाने रेणुका मातेच्या लग्नामध्ये कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस आणि सिद्ध पादुका हे सगळे ना इंद्रदेवानं रेणुका मातेला त्या टायमाला दिलं बघा. लग्नामध्ये रेणुका मातेचा विवाह झाल्यानंतर माता ऋषींच्या बरोबर घरी गेली, जमदग्न ऋषी बरोबर. पुढे नंतर बघा त्यांना 5 मुलं झाली आई रेणुका मातेला. पहिला मुलगा